लोकसभा निवडणुकीसाठी आज कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात उत्साही वातावरणात सुरुवात झाली। सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी झाली होती। कार्यकर्त्यांमध्ये मोठी ईर्ष्या दिसत होती। कोल्हापूर मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 25.49 तर हातकणंगले मतदारसंघात 23.45 इतके मतदान झाले। दुपारी 1 वाजेपर्यंत सुमारे 41% मतदान झालं। मतदानास सकाळी 7 वाजता प्रारंभ झाला, पण त्यापूर्वी म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासूनच मतदारांनी उपस्थिती लावली होती। सर्वच ठिकाणी रांगा लागल्या होत्या। कोल्हापूर मतदारसंघात भाजप शिवसेनेचे संजय मंडलिक विरोधात काँग्रेस आघाडीचे धनंजय महाडिक, तर हातकणंगले मतदारसंघातून काँग्रेस आघाडीचे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींविरोधात भाजप सेनेचे धैर्यशील माने यांच्यात चुरशीची लढत होत आहे। गेल्या काही दिवसांपासून सभा फेऱ्यांनी वातावरण तापलं होतं। मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। त्यांच्यातील ईर्ष्या शिगेला पोहोचली होती। अनेक ठिकाणी मतदार ने-आण करण्यासाठी वाहनांचा वापर सर्रास होत होता। सर्वच नेत्यांनी पहिल्या टप्प्यातच मतदान केलं। त्यानंतर भागातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या, कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली। करवीरचे आमदार चंद्रदीप नरके तसेच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष PN पाटील यांनी भेट दिल्या। तसेच आमदार सतेज पाटील यांनी आमचं ठरले असं सांगत संजय मंडलिकांच्या विजयासाठी यंत्रणा राबवली। आमदार प्रकाश आंबेडकर यांनी संजय मंडलिक यांच्यासाठी तर खासदार महाडिक यांच्यासाठी KP पाटील, AY पाटील यांनी ताकद लावली। कागलचे आमदार हसन मुश्रीफ तसेच संजय घाडगे, अमरीश घाडगे, समरजित सिंह घाडगे तसेच शाहूवाडीमध्ये सत्यजित पाटील, हातकणंगलेतून सुजित मिंचेकर यांनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या। विशेष म्हणजे आमदार मुश्रीफ यांनी रांगेतून जाऊन मतदान केलं। कार्यकर्त्यांच्या बरोबर मतदानाबाबत चर्चा केली। आमदार नरके व त्यांचे बंधू अजित नरके यांनी करवीरमधील प्रत्येक गावात जाऊन कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली। नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये ईर्ष्या होती, त्यामुळे अनेक गावात किरकोळ वादावादीचे प्रसंग घडले। अनेक गावात मतदान मशीनमध्ये बिघाड झाला। शिरोली व सावर्डे येथील केंद्रावर बिघाड झाल्याने लक्षात आल्यानंतर मशीन बदलून परत मतदान सुरळीत केलं। हातकणंगले मतदारसंघातून मतदान करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले। तक्रारीनंतर चौकशीचे आदेश देण्यात आले। संजय मंडलिक यांनी चिमगाव येथील मतदान केंद्रावर पत्नी वैशाली, मुलगा वीरेंद्र, यशोवर्धन, समरजित यांच्यासोबत मतदान केलं। कोल्हापूर येथून मालोजीराजे छत्रपती, मधुरिमा राजे यांनी मतदान केलं। आमदार प्रकाश आंबेडकर यांनी गारगोट येथून मतदान केलं। कसबा पावडा येथून आमदार सतेज पाटील, सौ प्रतिमा पाटील, युवा नेते ऋतुराज पाटील यांनी मतदान केलं। खासदार धनंजय महाडिक, अरुंधती महाडिक यांच्यासह कुटुंबियांनी मतदान केलं। सत्यजित जाधव यांनीही मतदान केंद्रांना भेटी दिल्या।